आज आपण MPSC राज्यसेवा 2019 चा GS1 चा पेपर करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पॉलिटीचा सेक्शन करणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे, भारतीय स्वतंत्र कायदा 1947 मध्ये मुळे संविधान सभेच्या स्थापनेमध्ये झालेल्या बदलांबद्दल खालील विधाने विचारात घ्या. संविधान सभा पूर्णपणे सार्वभौम बनली. हो, आपण इंडिपेंडंट, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यामुळे आपला देश आणि आपली संविधान सभा पण पूर्णपणे सार्वभौम होती. संविधान सभेची स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. ठीक आहे. जेव्हा संसद भरत होती तेव्हा अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. इथे बघा फॅक्ट्स दिलाय, कोणाचं तरी स्पेसिफिक नाव दिलाय, नंबर, फॅक्ट्स, याच्यामध्ये आयोग मोस्टली कन्फ्यूज करते. संविधान सभेची संख्या 389 वरून 299 झाली. जेव्हा आपली फाळणी झाली ना पाकिस्तान सोबत, त्याच्यामुळे आपली संख्या कमी झाली होती. आता याच्यामध्ये हे तीन चे ऑप्शन दिले आहे. याच्यामध्ये ट्रिक अशी आहे की जे जनरल स्टेटमेंट जे पहिले दोन जे जनरल स्टेटमेंट आहे त्यांना जर कन्सिडर केलं करेक्ट म्हणून, आणि हे तिसरं जे स्टेटमेंट आहे जे खूप लांब, आणि मी तुम्हाला बरेचदा सांगितलं लांब आणि खूप जास्त स्पष्टीकरण दिलेलं जे वाक्य असतं त्याच्यावर जास्त भर द्यायचा. एक तर ते करेक्ट असतं किंवा त्याच्यामध्ये चूक दडली असते. आता तुम्ही होऊ शकता, मी तुम्हाला सांगितलं हे जे नाव आहे हे चुकलं आहे. GV मालवणकर जे होते ते संविधान सभा जेव्हा एक विधिमंडळ म्हणून भरायचं तेव्हा त्याचे अध्यक्ष राहत होते. ठीक आहे. तर आपण ऑप्शन 3 सोबत जाऊ. ट्रिक हीच याच्यामध्ये की लांब आणि स्पष्टीकरण दिलेल्या वाक्यावर जास्त भर द्यायचा. त्याच्यामध्ये जो नंबर, नाव, फॅक्ट जे काही असते ते मोस्टली करेक्ट करायचे चान्सेस असते. 80% चान्सेस मध्ये आयोग तसंच करते. इथे ऑल ऑफ दिस नाहीये म्हणून आपण त्याच्याबद्दल विचार नाही करू. मी तुम्हाला सांगते इथे नेक्स्ट क्वेश्चन. 1978 च्या 44व्या घटना दुरुस्ती शिफारशीनुसार राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात कोणती तरतूद नाही आणि आहे याच्यावर खूप भर द्यायचा, कारण की ते डिपेंड करते की काय असेल उत्तर. आपण सगळा क्वेश्चन वाचतो, सगळा अभ्यास करतो, पण नाही आहे की आहे याच्याबद्दल हे करत नाही. तर याच्यावर खूप लक्ष द्यायचं. कॅबिनेटच्या लेखी शिफारसीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकत नाही. ठीक आहे. अंतर्गत शांततेऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द प्रयोग करण्यात आला. ठीक आहे. नेक्स्ट बघू. अनुच्छेद 19 खाली दिलेले 6 मूलभूत अधिकार केवळ युद्ध किंवा परकीय आक्रमणातच निलंबित करता येईल. सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव आणीबाणी निलंब करता येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघू. जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या विरोधात घोषणेला विरोध करणारा अथवा चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर करण्यास आणि राष्ट्रीय आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे. आता बघा, हे वरचे 3 स्टेटमेंट आहे ना, याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते जनरल आहे. इथे मी तुम्हाला म्हटलं होतं एनी, ओनली, या सगळ्या ऑल, या सगळ्या कीवर्ड्सवर फोकस करा. इथे काय म्हटलंय, कोणतेही सभागृह, एक स्पेसिफिक शब्द म्हटलेला नाही. इथे स्पेसिफिक आहे 1900 आर्टिकल 19 सशस्त्र बंडाळी, इथे कोणतेही सभागृह म्हटलेले आहे. काही पण संविधानामध्ये कुठेच असं कोणतेही वगैरे अशा वेग गोष्टी वापरलेल्या नाहीयेत. त्या संविधानाने स्पेसिफिक गोष्टी सांगितल्या आहे. हे असंच होईल, त्याच्यात एकूण एक गोष्ट लिहून ठेवलेली आहे, कारण की कन्फ्युजन नाही झालं पाहिजे, कोणत्याच प्रकारची अस्पष्टता नसली पाहिजे. तर मग आपण समजू शकतो कोणतेही सभागृह नाहीये, ते लोकसभा आहे. लोकसभेला जास्त आपण अधिकार दिले. तर लोकसभा जेव्हा ठराव मंजूर करते विरोधाचा वगैरे, तेव्हा राष्ट्रपतीला ती आणीबाणी मागेच घ्यावं लागते. म्हणून कीवर्ड्सवर जास्त फोकस करायचा आणि स्टेटमेंट केअरफुली वाचायचे. त्याच्यामध्ये चूक दडलेली असते, आपल्याला समजते. ऑल, एनी या सगळ्या कीवर्ड्सवर फोकस करायचा. इथे इंग्लिश मध्ये बरोबर सांगेल तुला, एनी टाइम, एनी हाऊस. इथे तर एनी टाइम, एनी हाऊस नाही आहे, ते ओनली लोकसभा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. नंतर काय म्हटलंय, 1961 च्या 11व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली. उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या केवळ निर्वाचित सदस्यांकडून केली जाते. निवड मंडळ इलेक्टोरल कॉलेज अपूर्ण आहे, या कारणास्तव कोणत्याही निवडणुकीला आव्हान देतात नाही. हा जो खालचा स्टेटमेंट आहे ना, हे लक्षात घ्या की निवडणूक मंडळ अपूर्ण आहे, यास्तव कोणत्याही निवडणुकीला आव्हान देता येत नाही. हे सगळ्या बाबतीतच आहे, म्हणजे कमी लोक प्रेझेंट आहे,
काही लोक अबसेंट आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये निवडणुका व्हायच्या आहे तिथे विधानसभा नाही आहे, या कारणास्तव आव्हान देता येत नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे आपला खूप मोठा देश आहे, सगळ्यांना घेऊन चालणं थोडं कधी कधी कठीण होते. तर तेव्हा काळ वेळ आणि परिस्थिती यांना सोबत चालून घेताना हे सगळे आपल्याला चॅलेंजेस येतातच. म्हणून डी ऑप्शन तर जनरल म्हणून आपण कॉमन सेन्सनी सोबत घेऊन जाऊ. तर ड याच्यामध्ये सगळ्यांमध्ये बरोबर आहे. पहिले दोन हे बा, पहिल्या दोन मध्ये ड बरोबर आहे म्हणून आपण 50-50% वर आलो. मी तुम्हाला सांगितलं होतं की 50-50% वर येणं पण खूप कठीण आहे. आपल्याला निगेटिव्ह मार्किंग असते म्हणून 50-50% ही आपल्यासाठी खूप वर्क करते. म्हणून हे तर 50-50% पर्यंत आला आपण. आता नेक्स्ट बघू. जे म्हटलं आहे की केवळ, मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं होतं, याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं की ओनली, आता तुम्ही इंग्लिश मध्ये बघाल तर तुम्हाला दिसेल की ओनली, ओनली, ऑल, एनी हे कीवर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहे. कधी कधी स्टेटमेंट न वाचता हे नुसते कीवर्ड्सनी एक्स्ट्रॅक्ट केलेली ना आपल्याला समजून जाते की आपला आन्सर काय आहे. तर केवळ ओनली म्हटल्यावर हा ऑप्शन काउंट टाकायचा. क चूक सोबत गेलं की डायरेक्ट आपला आन्सरच येते. म्हणून ट्रिक किंवा कमी याच्या टाइम मध्ये जो आपल्याला ॲक्युरेटली पेपर सॉल्व्ह करायचा तर ट्रिक्स खूपच कामात येतात. तर त्याच्यामध्ये हीच ट्रिक आहे की केवळ, ओनली, एनी, ऑल हे सगळे जे मोठे मोठे कीवर्ड्स आहे याच्यावर फोकस करायचे, याच्यावरून आपला आन्सर इझिली निघते. नेक्स्ट बघू. कारण की पॉलिटीमध्ये खूप काम करते आणि पॉलिटीचं खूपच जास्त वेटेज आहे. 30 मार्क म्हणजे खूप झाले. एका मार्काने 0.5 कट ऑफ जाते आपल्याला, म्हणून 30 मार्क खूप झाले आणि आपला गेम चेंज होते. महाराष्ट्राच्या राज्यपालाबद्दल खाली कोणती विधाने सत्य आहेत? हे पहा, इथे म्हटलं आहे की अँग्लो इंग्रज जमातीच्या एकाच तो विधान परिषदेवर नामनिर्देशित करू शकतात. हे सत्य विचारलंय ना, हे लक्षात ठेवायचं काय विचारलेलं आहे. नामनिर्देशित करू शकतात. अँग्लो इंडियन जमातीच्या किमान दोघांना विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात. राज्यघटनेच्या 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे. राज्यघटनेच्या 31(a) खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्याचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारधारेला राखून ठेवले जाऊ शकते. मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं होतं पूर्ण स्टेटमेंट बघायचं. आयोग काय करते, आपण पूर्ण स्टेटमेंट गडबडीत एक्झामच्या प्रेशर मध्ये वाचत नाही. आयोग शेवटी जाऊन त्यात चुका करून टाकते, आहेच नाही वगैरे करून टाकते, असलेच नसले करून टाकते. म्हणून शेवटच्या टोकापर्यंत वाचणं खूप जरुरी आहे आणि ते असं एकदम फ्लिप करून टाकते, एकदम बदलून टाकते. आपण घाई गडबडीमध्ये जेव्हा आपण शेवटपर्यंत वाचत नाही, बस हा आपल्याला माहितीये करतो, तर ते सगळं राईट होऊन जाते. पण नाही, शेवटपर्यंत वाचायचं, केअरफुली वाचायचं आणि कीवर्ड्सला अंडरलाईन करायचे. मी जसे कीवर्ड्स अंडरलाईन केले ना तसेच कीवर्ड्स अंडरलाईन करायचे. त्याच्यामुळे आपले मिस्टेक्स कमी होतात आणि सिली मिस्टेक्सनीच मार्क जात असतात. म्हणून इथे आहेच नाही केलं हे चुकलं. आपल्याला सत्य विचारलंय आणि पहिले दोन बघा. आता आपण आलो 3 ऑप्शन पर्यंत आलो. पहिले दोन बघा, इथे काय म्हटलंय, अँग्लो इंडियन जमातीला दोन्ही याच्यावर सभासद नामनिर्देश होतं दिलं, परिषदेवरही दिलं, सभेवरही दिलं. दोन याच्यावर आपल्या याच्यामध्ये नाहीये. इव्हन परिषदेवर तर रिझर्वेशन पण नाहीये. त्याच्यामुळे हे दोन्ही जे स्टेटमेंट आहे ना हे सेल्फ कॉन्ट्राडिक्ट म्हणजे एकमेकास विरोधाभास दाखवतात आहे, एकमेकास अपोजिट आहे. त्याच्यामुळे आणि याच्यामध्ये ना अल्टापल्टी करायची खूप जास्त सवय असते आयोगाला. इथे पण असू शकते, 2 असू शकते, खाली 1 असू शकते, वरती. म्हणजे ह्या दोन स्टेटमेंट मध्ये मिस्टेक्स करायची किंवा चुका निर्माण करायची शक्यता खूप जास्त आहे. म्हणून आपण या दोन्ही स्टेटमेंटला निग्लेक्ट करू. आणि हे जे 31 म्हटलंय 371(2) मध्ये विशेष जबाबदारी, याच्यात काय म्हटलंय, विशेष जबाबदारी दिली आहे. ठीक आहे, आता प्रत्येकच पदासोबत जे मोठे पद आहे त्यांच्यासोबत थोडे बहुत विशेष जबाबदारी तर दिलीच आहे. तर मग हे जनरलाइज स्टेटमेंट झालं. त्याच्यामुळे आपण 3 सोबत जाऊ, 3च करेक्ट आहे. मी तुम्हाला ट्रिक्स पण सांगितली आणि थोडंफार नॉलेजनी पण एक्सप्लेन करून सांगते. मी नॉलेजनी खूप जास्त एक्सप्लेन करून सांगते, पण आता 30 दिवस आहेत त्याच्यामुळे आपण ट्रिक्सवर जास्ती फोकस करू. कारण की फायनली शेवटी आपल्याला मार्क्स किती येते याच्यावर जास्त फोकस करू. ट्रिक्सनी आली, नॉलेजनी आली, काहीच फरक नाही पडत. नेक्स्ट, कोणती जोडी जुळत नाही. आहे नाही खूप बघायचं, याच्यामध्ये मार्क्स जातात. कोणती जोडी जुळत नाही म्हणते, तुम्ही बघू. आपण 24 जानेवारीला अंतिम सह्या केल्या. हो, 26 जानेवारीला आपला प्रजासत्ताक दिवस होता म्हणून 24 जानेवारीलाच अंतिम सह्या केल्या होत्या. आणि तेव्हा पाऊस पण पडला होता. ते एकदम आयोगाने विचारलं होतं की तेव्हा पाऊस पडला होता का, तर हो पाऊस पडला होता. 26 नोव्हेंबर 19
49 भारतीय जनतेने संविधानाची स्वीकृती केली व स्वतःला आपल्या प्रियांबल मध्ये आपली जे प्रस्ताविका आहे त्याच्यामध्ये दिला आहे की आपण हे संविधान स्वतःला देऊन राहिलो आणि डेट पण हीच दिली आहे 26 नोव्हेंबर 1949 म्हणून हे पण बरोबर आहे. मसुदा समितीची स्थापना मसुदा समितीची स्थापना 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य भेटलं तिथून अप्रॉक्सिमेटली 14 दिवसांनी मसुदा समितीची स्थापना झाली होती असं लक्षात ठेवायचं. लवकर लक्षात राहील म्हणजे एक्झॅक्टली नंबर रटल्यापेक्षा असं थोडंसं अनुषंगाने लक्षात ठेवलं त्याच्याशी जिडतं जुडतं तर आपल्याला लवकर. पण इथे हे दिलाय ना की संविधान सभेमध्ये उद्देशांचा ठराव मांडला, ही डेट चुकलेली आहे. समजून झालं तुम्ही? याची डेट 11 डिसेंबर नाहीये, 9 आणि 13 डिसेंबर ह्या 2 डेट आहे आपल्या संविधान सभेच्या उद्दिष्टांच्या ठरावाच्या मांडणीबद्दल. त्या 2 डेट लक्षात ठेवा, ही डेट चुकलेली आहे. ठीक आहे, म्हणून पहिला आपला ऑप्शन आहे. 13 डेट मध्ये त्यांनी मांडला होता. 9 ला हे झालं होतं मला ते इलेक्शन झाले होते आपले संविधान सभेचे आणि 13 ला त्यांनी संविधान सभेचा याचा प्रस्ताव मांडला होता आणि नंतर तो लगेचच पारित मंजूर पण झाला होता. म्हणून पहिली डेट चुकलेली आहे. ह्या डेट्स इम्पॉर्टंट आहे ना, खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे या डेट्सवर थोडं लक्ष ठेवायचं. नेहमी आपण बघत गेलो की या डेट्स माहिती होऊन जातात. थोडं मी जसं सांगितलं 14-15 दिवस वगैरे असं थोडं रिलेट करून पाहायचं. इथे पाऊस आला होता असं गोष्टीसारखं लक्षात ठेवलं ना तर आपल्याला लवकर लक्षात राहते एकदम रटल्यापेक्षा. माझा भर रटल्यावर बिलकुल नसतो, मी कधीच रटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही पण रटू नका, कारण की एकदा रटण्याची सवय लागली की मग त्या गोष्टी रिकॉल नाही झाल्या एक्झाम प्रेशर मध्ये की मग आणखी प्रेशर येतं, आणखी आपण चुका करायला लागतो. राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. कधी कधी राखून ठेवू शकतात हे त्याचे हे आहेत. त्यांनी विचारलंय की कधी कधी विधेयकाला मान्यता देताना अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. म्हणजे हा ठीक आहे, राष्ट्रपती आहेत ते त्यांच्याजवळ बरेच अधिकार आहेत, ते मान्यता देऊ पण शकतात आणि त्यांना खूप जास्त अधिकार आहे राज्याच्या याच्याबद्दल विधेयकाबद्दल. जे केंद्राचं विधेयक आहे ते एकदाच ते भारत पाठवू शकतात, दुसऱ्यांदा जर पास होणार तर त्यांना मान्यता द्यावाच लागते. आणि राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारासाठी पण पाठवू शकतात. हो, पुनर्विचार करायला काहीच बंधन नाहीये. पुनर्विचारार्थ आलेले विधेयक जर मंडळाने पुन्हा मंजूर केले त्यास संमती दिलीच पाहिजे. मी तुम्हाला काय म्हटलं होतं की पाहिजे आहे नाही हे शेवटी टोकावरती हे आहे. 6 महिन्याच्या आत दिल्लीच पाहिजे असं काहीही बंधन राष्ट्रपतीवर नाहीये की त्यांनी राज्य विधिमंडळाच्या बाबतीत दिलं. मी तुम्हाला काय म्हटलं, केंद्राने एखादं विधेयक मंजूर करून पाठवलं असेल तर त्याला दिलीच पाहिजे त्यांनी अशी तरतूद आहे, पण राज्य विधिमंडळामध्ये नाहीये. राष्ट्रपतीतून परत आले विधेयक पण राज्य मंडळाने 3 महिन्याने पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केलं तर देणे बंधनकारक आहे. हे पहा, मी तुम्हाला म्हटलं होतं की राष्ट्रपतीवर राज्याच्या बाबतीत कमी बंधन आहेत. हे पण कीवर्ड्सच आहे. बंधनकारक आहे, बाइंडिंग आहे, केलंच पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मोस्टली चुकच असतात. कारण की आपलं जे संविधान आहे ते खूप लिबरल आहे, ते कमी बंधनं टाकतं. त्याच्यामुळे बंधनकारक गोष्टीच्या बाबतीत आपण खूप जास्त विचार करायला. मी तुम्हाला इथे दाखवते ऑब्लिगेशन्स मस्ट, ह्याच्या मस्ट आहे ना, हे मे जे इथं दिले आहे ते म्हणजे पॉसिबिलिटी. हा ठीक आहे, असू शकते, हे पण असू शकते, हे पण असू शकते. इथे पण मस्ट दिला आहे, ऑब्लिगेशन्स दिला आहे आणि इथे टाइम पिरियड पण दिला आहे. टाइम पिरियड मध्ये पण चुका करायची खूप जास्त सवय आहे आयोगाला. त्याच्यामुळे हे 2 जे आहेत ते संदिग्ध आहेत, ते चुकीचे आहे. म्हणजे ते त्याच्याबद्दल आपण डाऊट घेऊ शकतो आणि ते उदाहरण चुकीचे पण आहेत. पहिले 2 जे आहेत मे वाले एक जनरल स्टेटमेंट वाले सहज त्यांनी सांगितलेले ते उदाहरण बरोबर आहेत. मी तुम्हाला नॉलेज पण सांगितलं याच्या मागचं. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारताच्या न्यायालयीन पुनर्विकलोक काय सुचवते, म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू काय सुचवतो. ज्युडिशियल रिव्ह्यूची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगून देते. म्हणजे एखाद्या राज्याने पहिले तर केंद्राने किंवा राज्याने एखादं विधेयक मांडलं असेल आणि ते संविधानाच्या तत्वांच्या विरोधात चाललं असेल तर त्याच्यावर न्यायालय पुन्हा विचार करते, म्हणजे त्याला पुन्हा रिव्ह्यू करते, पुनर्विलोकन करते आणि ते आपल्या संविधानाच्या चौकटीत बसते की नाही आणि बसत नसेल तर त्याला निष्कासित करते. याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो. आता याच्यावरून आपण ही जी डेफिनेशन आहे त्याच्यावरून किती हे डेफिनेशन याच्यात बसते ते आपण पाहू. कायद्याची व कार्यकारी आदेशाची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयाचा अधिकार. ठीक आहे, कायदेमंडळाने मंजूर केलेले
केलेल्या कायद्याचे सुज्ञपणे त्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयाचा अधिकार आणि कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींचे राष्ट्रपतीची मान्यता मिळण्यायोग्य पुनर्वलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार. आपणच यापूर्वी समान किंवा भिन्न प्रकारे दिलेल्या निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार. आता बघा हे सगळे अधिकार त्यांनी सांगितलं. इथे काय त्यांनी म्हटलं प्रश्न उपस्थित करणं. प्रश्न उपस्थित करू शकतो पण त्याच्याही पुढे न्यायालयाला अधिकार आहेत. पण पहिलं जे स्टेटमेंट आहे ते तुम्ही बघाल त्यांनी काय म्हटलंय ते सर्वसमावेशक आहे. याच्यात कायदा पण आलं, कायदेशीर आदेश पण आलं. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल लॉ पण आले आणि एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स पण आल्या. म्हणजे एखादा आदेश कोणतं सरकार देते ते पण आलं आणि कायदा पण आला. यांची घटनात्मकता मी तुम्हाला म्हटलं होतं आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या चौकटीत ते किती बसते ते बघते ते घोषित करण्याचा न्यायालयाचा अधिकार. म्हणजे आपलं पहिलं जे ऑप्शन आहे ते सर्वसमावेशक आहे. त्याच्यामध्ये कायदा पण आला, कायदेशीर मी कीवर्ड्स म्हटलं ना, कायदा पण आला, कायदेशीर अधिकार, त्याची घटना. हे ना एक अशी डेफिनेशन आहे, व्याख्या आहे आणि डेफिनेशन ना एकदम अशी लिमिटेड असते, वन लाईनर असते. याच्या अगोदरही मी म्हटलं होतं की डेफिनेशन मोस्टली वन लाईनरच असते. त्याच्यामुळे सर्वसमावेशक पूर्ण वाक्य कोणतं आहे याच्यावर आपण फोकस करायचं, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आता बघा खालीलपैकी कोणते विधान राज्यघटनेमध्ये तरतूद म्हणून समाविष्ट केले आहे. राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असलीच पाहिजे. मी तुम्हाला म्हटलं होतं शेवटी टोकावर कीवर्ड्स असतात, पाहिजे म्हटलंय, असलीच पाहिजे, मस्ट केलं आहे, एक बंधन लादलेलं आहे. देशाच्या धर्मविषयक वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये किमान एक मुस्लिम असतो. आपण एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, त्याच्यामुळे कोणत्याही धर्माला आपण विशेष स्थान दिलं नाही. तर हिंदू नाही, मुस्लिम नाही, शीख, ईसाई कोणीच नाही. म्हणून धर्माच्या नावावर भारतामध्ये रिझर्वेशन नाही. आपण आरक्षण धर्माच्या नावावर नाही दिलंय, जाती आणि किती बॅकवर्ड आहे, किती पिछाडलेले आहे त्याच्यावर दिलंय. संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष विरोधी पक्ष असलाच पाहिजे. हे जे आहे ना असलाच पाहिजे, हे एक कन्व्हेन्शन आहे, एक अशी प्रथा झाली आहे. पण त्यांनी काय विचारलंय क्वेश्चन वाचताना तुम्ही लक्षात घेतलं असेल की राज्यघटनेमध्ये कोणत्या तरतुदी केल्या आहे, राज्यघटनेमध्ये कोणत्या तरतुदी केल्या आहे हे त्यांनी विचारलंय. म्हणजे राज्यघटनेमध्ये काय काय लिहून ठेवलंय, काही गोष्टी प्रथानी, रूढीनी, परंपरा किंवा काहीतरी कन्व्हेन्शन, हा बस असं केलं जाते बा म्हणून आपण असं करू, किंवा अगोदर स्वातंत्र्यापूर्वी असं होतं तर ब्रिटिशांनी असं चालू ठेवलं होतं म्हणून ते पण आता आपण असंच चालू ठेवू. जसं रेल्वे बजेटची प्रथा वगैरे, वेगळ्या रेल्वे बजेटची, तर अशा पण गोष्टी असतात. पण प्रश्नामध्ये आपल्याला राज्यघटनेतलीच तरतूद विचारली आहे म्हणून आपण त्याच्यानुसार जाऊ तर आपल्याला समजेल या तिन्ही तरतुदी लिहिलेल्या नाहीयेत. हे याच्यासाठी लिहिले की आपण धर्मनिरपेक्ष हे जे आहे हे एक प्रथा आहे आणि असलाच पाहिजे. आपल्या याच्यात बंधनं कमी आहेत. आपण एक आपलं जे संविधान आहे ते आपल्याला सूट देते. आपण अमेंड पण करू शकतो, त्याला घटना दुरुस्तीची पण सूट देते. टाइम नुसार, परिस्थितीनुसार आपण इव्हॉल्व झालो पाहिजे, आपली प्रगती झाली पाहिजे, हाच त्याचा उद्देश आहे. आता बघा नुकताच ओडिशाच्या सभेने विधान परिषद निर्माण करायचा मंजूर केलेला आहे. कोणते विधान बरोबर आहे विचारलं आहे. सध्या 5 राज्यांमध्ये आता इथे 5 हे डेफिनाइट नंबर आहे. याच्यामध्ये सहज चूक करता येते. 5चे 6 होते, 4 होते. त्याच्यामुळे याच्याबद्दल हे विधान खूप जास्त चुकीचं असू शकते. म्हणून आपण केलं ब. आता दोन्ही ऑप्शन आपले गेले आणि आपण 50-50% वर आलो. 50-50% वर आला आपण इझिली आपल्या उत्तरापर्यंत येऊ शकतो. आता याच्यामध्ये आपण बघा की हे ऑप्शन आहे ना हे कॉमन आहे. विधान परिषदेमध्ये 1/12 हे सदस्य 1/1/12 हे सदस्य नोंदणीकृत पदवीधरांकडून असते. याच्यात पदवीधर, शिक्षक मतदारसंघ, लोकल बॉडीसाठी मतदारसंघ हे सगळे तरतूदच. त्याच्यामध्ये हा नंबर बरोबर आहे आणि कॉमन पण आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल जास्त विचार करायची गरज नाहीये की ऑप्शन बरोबर आहे. आता आणि हे केरळ व गुजरातमध्ये निर्माण करण्याचे प्रस्ताव सध्या निलंबित आहे. आता 50-50% वर आलो आपण. याच्यापैकी कोणतेही मार्क करू शकतो आपण. त्याच्यामध्ये ना याचा आन्सर आहे तेव्हाची जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये हे स्टेटमेंट्स करेक्ट होते. ठीक आहे, नेक्स्ट पण बघूया. नेक्स्ट
लोकसभेत कोणते विधान चुकीचे? हा, हे पहिले कीवर्ड्स पाहायचं. काय विचारलंय? लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणांवर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते. लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धती ही लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितली आहे. अविश्वास ठराव एकदा दाखल झाला की तो दाखल करण्यास मंजुरी दिल्यापासून 10 दिवसाच्या चर्चेत आलाच पाहिजे. इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या पाठिंब्याची गरज असते. ठीक आहे. आता कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं म्हटलंय, मी तुम्हाला म्हटलं होतं की चुकीच्या गोष्टी जेव्हा विचारल्या असतात तेव्हा त्यांचा स्कोप लिमिटेड असतो. कमीत कमी स्टेटमेंट्स, कमीत कमी वाक्य हे चूक असतात. आता कमीत कमी वाक्य कोणते आहे? अ आणि क हे दोन वाक्य कमीत कमी आहे. म्हणजे आपण 50-50% पर्यंत आलो, अर्ध्यापर्यंत तो आलोच आहे. ठीक आहे. आता ह्याच्या दोन बद्दल आपण बघूया काय बरोबर आहे. अ आणि क हे दोन वाक्य. आता क जे वाक्य आहे ना हे खूप जास्त इलॅबोरेट करून दिलेलं आहे, खूप जास्त स्पष्टीकरण दिले की अविश्वासाचा ठराव एकदा दाखल झाला की तो 10 दिवसात चर्चेला आलाच पाहिजे. हो, कारण की त्याच्यावर परत चर्चा पण करायची आहे, तो संमत पण करायचा आहे आणि पुढची सरकारची रूपरेखा त्याच्यावर होती. कारण की अविश्वास ठराव पारित झाला, सरकार पडते. पण लोकसभेचा अविश्वास ठराव कोणत्या कारणामुळे झाला आहे हे स्पष्ट करावे लागते. अशी काहीही गरज नाहीये. मल्टिपल टाइम्स तुम्ही बघितलं असेल की नेहरू पासून तर ते मोदी पर्यंत बऱ्याच वेळा अविश्वासाचे ठराव आले आहेत. त्याच्यामध्ये राजकीय मतभेद असतात, कोणत्या एखाद्या धोरणावरून मतभेद असतात. त्याच्यामध्ये कोणताही कारण स्पष्ट करायची गरज नसते. त्याच्यामुळे अ स्टेटमेंट हे चूक आहे. ठीक आहे. आपण याच्यासोबत जाऊया. मग ह्याच्यामध्ये काय करायचं? बरोबर कोणते हे वाक्य लक्षात ठेवायची की हे जो नंबर आहे ना, नियम 198, हा याच्या अगोदर एका मेन्स मध्ये पण विचारला गेला होता. तर नियम 198 10 दिवसात यावं लागतं आणि इटलीमध्ये 2 याची गरज असते. हा, हे थोडंसं रिकॉल करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पुढचे PYQ सॉल्व्ह करताना हेल्प होते. भारतीय नियोजन आयोगाबद्दल खानते कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे म्हटले. हा, चुकीचे भेटलेले आहे. चुकीचे. ठीक आहे. केवळ मुख्य निर्वाचन आयुक्त आपल्या काळाची सुरक्षितता असते, इतर निर्वाचनांना नसते. ठीक आहे. निर्वाचन आयोगाचे स्थान व दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या समान आहे. ठीक आहे. निर्वाचन आयुक्त हे केवळ समानतेत प्रमुख असतात. हा, याच्या बाजूला मर्जली फर्स्ट अमंग द इक्वल म्हणजे ते 3 जणांचा ग्रुप असते. एक मुख्य निर्वाचन आयुक्त, दोन फक्त इलेक्शन कमिशनर असतात. त्या 3 जणांच्या ग्रुपमध्ये हा जो मुख्य निर्वाचन होता हा फक्त समानतेमध्ये थोडासा वेगळा असतो. एका ग्रुपमध्ये लीडर सारखा असतो, पण अधिकार सगळ्यांना समानच असतात. हा, आणि काय म्हटलंय की एखाद्या मुख्य याच्यामध्ये मतभेद निर्माण झाला, बहुमताने निर्णय घेतला. मी तुम्हाला पहिले सांगितलं एका टीम सारखे असतात ते, म्हणून ते बहुमताने निर्णय घेतात. आता पहा याच्यामध्ये फॅक्ट काय आहे? तर फॅक्ट वर फोकस केला तर आपण सेकंड ऑप्शन पाहू की मुख्य निर्वाचन आयोगाचे स्थान किंवा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या समान असतो. हा याच्यामध्ये चुकलेला आहे. याचं पोझिशन स्टेटस हे बा इलेक्शन कमिशनचं स्टेटस आहे 9A मध्ये आणि जज जो आहे सुप्रीम कोर्टचा जज तो आहे 9 मध्ये. एक सुप्रीम कोर्टचा सिनियर मोस्ट जज तो आहे स्पीकर सोबत असतो, चीफ जस्टिस म्हणून. तो स्पीकर सोबत असतो 7th नंबर मध्ये. पण बाकीचे जे जजेस आहे सुप्रीम कोर्टचे ते 9 नंबरवर येतात आणि इलेक्शन कमिशनर हा 9A वर येतो. ही केली फॅक्ट आहे. ते एक विशिष्ट अशी एक माहिती आहे. त्याच्यामध्ये चुका करायचे फार आहे. इथे आपण बघू शकतो 9 चा 9A, 9A चा 9 असं सहज फिरू शकतात. म्हणून हे जे आहे फॅक्ट बेस्ड ऑप्शन हे चुकलेलं आहे. बाकीचे जनरल स्टेटमेंट्स आहेत ते बरोबर आहेत. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चार्ज. आपण नेक्स्ट स्टेटमेंट पाहूया की भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्यायोग्य प्रक्रियेशिवाय हिरावले घेऊन जाऊ शकत नाही. ठीक आहे. एकूण राज्यघटनेच्या अनुच्छेद 20(2) नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यापेक्षा अधिक वेळा खटला चालवता येणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. ठीक आहे. राज्यघटनेच्या 14 नुसार भारतीय परिषद
कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता व कायद्याचे संरक्षण नाकारता येत नाही. आता मी तुम्हाला सांगते की याचं काय हवा हे बरोबर आहे. 14 आर्टिकल काय म्हणते मी तुम्हाला याच्यासोबत गेलो तर मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की याच्यामध्ये शेवटी जाऊन अल्टर करते ती इथे व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावले घेऊ जाऊ शकत नाही. 21 नुसार व्यक्तीला जीविताचं स्वातंत्र्य आहे. त्याच्यामध्ये 2 प्रोसेस आहे. कायद्याच्या योग्यतेची प्रोसेस म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि एक आहे प्रोसिजर एस्टॅब्लिशमेंट म्हणजे कायद्याची प्रक्रिया कायद्या योग्य प्रक्रिया म्हणजे जसं कायद्यात सांगितलंय बस तसंच करणं हे अंतात आपली प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. आपण प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ घेतलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला ट्रिक्स नुसार सांगते की इथे जाऊन क्वेश्चन शेवटी अल्टर केला आहे याच्यामध्ये आयोगाने. पूर्ण क्वेश्चन वाचल्यावर आपल्याला नॉट नंतर शेवटी नाही देऊन त्यांनी स्टेटमेंट फिरवलेला आहे आणि हा जो कीवर्ड्स आहे हा पण इझिली फिरवलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये खूप जास्त चान्सेस आहे रॉंग चुकीचं उत्तर राहायचे. बाकी 14 नुसार आपल्याला कायद्याचं स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे हे सगळे अधिकार आपल्याला दिलेले आहेत म्हणून आपण ऑप्शन ए सोबत जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेच्या तरतूद 2 नुसार संघराज्याचा भाग नसलेला भूभाग समाविष्ट हवा नव्याने राज्याची संमती आहे. ठीक आहे. 3 नुसार केंद्रशासित प्रदेशा घटक राज्याच्या स्थापनेसंबंधी व त्यातील बदली संबंधी तरतूद आहे. 3 नुसार खालील विधेयक केवळ लोकसभेतच मी तुम्हाला काय म्हटलं होतं कीवर्ड्स 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 ऑल एनी ओनली इथे केवळ म्हटलेला आहे. केवळ म्हटल्याबरोबर कीवर्ड्स आल्याबरोबर आपल्या अँटीना ऍक्टिव्हेट झाले पाहिजे आणि आपण त्याच्यासोबत क ऑप्शन जर काढलं तर आपलं ऑप्शन सहज येते. हे कीवर्ड्स खूप जास्त आपल्या कामाचे आहेत ते आपल्याला इझिली ऑप्शन पर्यंत बरोबर उत्तरापर्यंत पोहोचवतात. तिथे कीवर्ड्सने आपलं सहज आन्सर आलेलं आहे. आता आपण उगीच वेळ वेस्ट नाही करायचा परीक्षेमध्ये पण नाही आपला आन्सर आला समोर जायचं. लोक न्यायालयाबाबत खानते कोणते विधान बरोबर नाही म्हटलं आहे नाहीवर जास्त फोकस करायचा. कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ऍक्ट 1987 नुसार लोक न्यायालयाला वैधानिक दर्जा म्हणजे स्टॅट्युटरी स्टेटस आहे. स्टॅट्युटरी स्टेटस म्हणजे काय असतं त्याचा कायदा केलेला आहे. या गोष्टीचा कायदा केलेला आहे म्हणजे ते स्टॅट्युटरी आहे म्हणजे ते वैधानिक आहे. स्टॅट्युटरी म्हणजे त्याला कायद्याचं संरक्षण दिलं आहे कायद्याने त्याला मान्यता दिली आहे कायद्यानुसारच ते स्थापन झालं आहे. आता पहा इथे पण कीवर्ड्स आलेला आहे ओनली फक्त केवळ ह्या कीवर्ड्सनी आपलं आन्सर लवकर निघते. आपण याच्यामध्ये फक्त ट्रिक्स अँड टिप्स विचार करणार आहे कारण की आपला टाइम खूप कमी आहे. तर कीवर्ड्स आला ओनली त्याच्यानंतर त्याच्यामुळे आपण या ओनली सोबतच जाणार आहे कारण की त्याच्यामध्ये फक्त सर्विंग रिटायर और सर्विंग जज नसतात त्याच्यामध्ये समाजसेवक पण असतात काही व्हॉलेंटियर्स पण असतात आणि काही कायद्याशी निगडीत लोक पण असतात आणि तज्ञ पण असतात. त्याच्यामुळे आपला आन्सर 2 आहे. त्याची अजून मी सांगून देते त्याची त्याची जी वर्डिक्ट आहे त्याचा जो निर्णय आहे तो फायनल असतो आणि तो बाइंडिंग असतो. ही लोक अदालतची संकल्पना याच्यासाठी आज की सगळ्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे कारण की आपल्याला माहित आहे की आपल्या न्यायालयामध्ये खूप गर्दी झाली आहे केसेसची आणि केसेसची पेंडन्सी पण खूप आहे. खूप केसेस साचतच आहे तारीख पे तारीखच येत आहे म्हणून लवकरात लवकर केसेसचा निपटारा व्हावा म्हणून हेच केलं होतं. याला सिव्हिल कोर्ट सारखंच वागणूक दिली जाते याच्या निर्णयाला दिवाणी न्यायालयाच्या निवाड्या समितीतच समानच. आता मी नेक्स्ट क्वेश्चन राज्य पुनर्विचन आयोग व कायदा यांच्यामध्ये कोणते विधान विचारात घ्या. या आयोगाची निर्मिती 18 डिसेंबर 1953 मध्ये झाली होती. 1953 मध्ये झाली होती. आयोगाचे प्रमुख फाजल अली होते. आता इथे नावामध्ये गडबड केली आहे. कामत आणि गोविंद वल्लभ पंत इथे आहे कुंजरू आणि पर्णिकर. फजल अली तर होतेच होते 2 होते कुंजरू होते आणि पर्णिकर होते. हे गोविंद वल्लभ पंत हे चुकलेलं आहे. मला असं वाटते फाजल अली सोबत HV कामत होते आणि गोविंद वल्लभ पंत हे
गोविंद वल्लभ पंत हे चुकलेलं आहे, त्यांच्यासोबत कुंजरू होते. एक सेकंड. स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन, मी आताच तुम्हाला चेक करून सांगते की याच्यामध्ये कोण कोण होते. हा बरोबर आहे, माझं बरोबर आहे, दोन्ही चुकलेलं आहे. कुंजरू आणि पर्णिकरच होते. कामत आणि गोविंद विठ्ठल पंत हे दोन्ही चुकलेले आहे, कुंजरू होते आणि पर्णिकर होते. आता बाई इथे डेट्स दिल्या आहे, ह्या डेट्स मध्ये गडबड करायची फार आयोगाला सवय आहे. इथे पण डेट दिली आहे, याच्यामध्ये पण गडबड करू शकतात. आता काय म्हटलंय आणि योग्य विचारलंय. आता आपण हे आपल्याला हे जे मोठं स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये नाव आहेत खूप सारे, आपल्याला याच्यामध्ये समजलं की याच्यामध्ये चूक आहे. आता आपण त्याला काढून टाकलं ना तर आपलं सहज आन्सर येऊन राहिलं अ आणि ड. की याची निर्मिती डिसेंबर 1953 मध्ये झाली होती आणि राज्य पुनर्रचनाचा अधिनियम 31 ऑगस्ट 1956 मध्ये झाला होता. पण डेट्स लक्षात ठेवणं थोडं कठीण आहे, पण आपण त्याला वारंवार पाहिलं ना रटल्यापेक्षा, म्हणजे नेहमी नेहमी पाहत राहिलो, कुठेतरी नोट डाऊन करून ठेवला तर ते आपल्यासाठी कामच राहते आणि आपल्या लक्षात पण राहतं. पण कीवर्ड्सनी जायचं आणि इलिमिनेशननी जायचं. ठीक आहे, मी बघून घेते किती राहिले. हा आपला अटकलंच आहे. हा ना याच्या करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आजचं आपलं पॉलिटिक्सचं डिस्कशन झालंय, सगळे PYQ आपण घेतले आहे. थँक्यू फ्रेंड्स. आणि हो, माझा चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू सो मच.